एकदम कमी याच्या डिटर्जंटमध्ये. डिटर्जंट म्हणजे हे डिशवॉशरचं डिटर्जंट असतं, त्याच्याशिवाय दुसरं कोणतंच वापरायचं नसतं. बघू शकता फुलं खूप येतात पण मग फळ काही थोडंसं मोठ्या बर्तन साईडला ठेवून देते आणि छोट्या बर्तन आहे ना इकडे लागणार आहे. छोट्या बर्तन हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर ना उशीर झाला आवरता आणि मी टेरेस गार्डनमध्ये थोडंसं हे पण बदल करते, आपलं झाडं पण इकडे तिकडे. तर जे स्नेक प्लांट होता ना ते मी घरात आणून ठेवला हॉलमध्ये, कारण तो हॉलमध्ये छान ग्रीन राहील, कारण उन्हामध्ये तो पिवळसर होत चालला त्याच्यामुळे. आणि बाकीचं मग ते पंपकिनची वेल लावलेली ना दोन ठिकाणी, तर ते काढून टाकते कारण त्याला इतकी फुलं येतात पण फळ कधी नाही आलं. नुसतं ते पानं वाळून जातात, नुसते खाली पडतात, खूप घाण होते. तर ते काढून टाकायचं आहे. आणि घरातलं सगळं आवरलेलं आहे. इथे मी मस्त चहा ठेवलेला आहे मस्तपैकी. आणि तेच चला आता चहा पिते आणि आवरते, म्हणजे फ्रेश होते आणि त्याच्यानंतर बोलतेच. आणि ज्या बरण्या होत्या ना त्या पण मी वरती मस्त रचून ठेवणार आहे आपल्या कॅबिनेटमध्ये. तर इथे माझा आवरून झालेला आहे. तर आता ना मी पीठ ठेवून दिलं होतं, 2-3 पोळ्या करते आता गरम गरम. इथे भेंडीची भाजी पण मस्त गरम करणार आणि त्याच्यानंतर लगेच आपलं टेरेस मधलं आवरून घेणार, ते झाड काढून टाकणार. आणि आपल्या काचेच्या बरण्या आहे ना मस्त भरून ठेवणार. आणि एक दिवस आता किराणा भरेल ना त्यावेळेस मग मस्त ते हे काय काय खडे मसाले वगैरे आणून याच्यात भरून ठेवणार. मिरे वगैरे सगळं संपलंय, मिरे लवंग, नंतर आपलं नाही का बाकीच्या ज्या खडे मसाले लागतात आपल्याला रेग्युलर खिचडी किंवा मग बिर्याणीमध्ये, तर मला तर खूपच लागतात. तर त्याच्यामुळे मग आणावं लागतील म्हणून मी जास्त बरण्या अशा घेऊन आली. तर आता त्या नुसतं अशाच रचून ठेवेल आणि जे असतील मसाले ते भरून ठेवेल. तर ते थोड्या वेळाने करेल. आधी ना टेरेस आवरून घेईल. आता आधी पोळ्या करून मस्त जेवण करून घेणार. आणि हे पीठ पण भरलंच नाही कधीच, याच्यामध्ये डब्यात भरून ठेवायचं आहे. आणि इथे मस्त कैऱ्या, म्हणजे सीझन मधली पहिली कैरी भेटलेली आहे. काल खाल्ली थोडी, तर आता मस्त जेवणासोबत खाणार. मला तर खूप आवडतं कैऱ्या जेवणासोबत वगैरे खाण्यासाठी. तर आता मस्त खाणार. काल खाल्ली होती आणि सीझन मधली पहिली कैरी भेटली मला. आणि सकाळी मस्त पोहे खाल्ले होते, मस्त नाश्ता केला होता पोह्यांचा. म्हणून मला असं भूकच नाही म्हणून उशिराच आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे. पण पोळ्या नव्हत्या केल्या मी, पोळ्यांनी सगळ्या पुरताच केल्या होत्या. तर आता म्हटलं आम्ही जेवू तेव्हा गरम गरम मस्त पोळ्या करेल मी. तर चला आता मी पोळ्या करून घेते पटापट. तर इथे काल ना कच्चे टोमॅटो भेटले होते मस्त चटणी करायला. तर आता फ्रीज मध्ये ते ठेवून कडक एकदम. तर वैभवला खूप आवडते कच्चे टोमॅटोची चटणी. तर आता मी फ्रीज मध्ये दिली ठेवून पिशवीमध्ये. तर इथे मस्त आमची ताट एकदम रेडी मस्त जेवणासाठी. कैरी पण घेतलेली आहे, इतकी मस्त अशी ना, काहीच आंबट नाही, एकदम भारी. मला तर खूप आवडते जेवणासोबत, काहीच आंबट नाही. चला तर
तर इथे ना हे पंपकिनचं होतं ना तेच काढून टाकायचे मला. तर ते खूप काहीच येत नाही, फुलं खूप येतात पण मग फळ कधी नाही आलं आणि पानं पण खूप पडतात. त्याच्यामुळे मी आता ना हे काढून टाकते. काढल्याचं आहे भाऊ येते. बघू शकता फुलं खूप येतात पण मग फळ काही येत नाही. मला असं वाटतं इकडे घ्यावं ते हे झाड, कारण ना हे पान वाढत नाही त्याचं. हे सुद्धा काढून टाकलं, त्याला पण नव्हते काही. तर इथे मी पंपकिनची झाडं काढून टाकलेली बघू शकता. तर काहीच म्हणजे इतकी फुलं यायचे आपण फळच यायचे नाही. त्याचे पानं वाळले ना, फुलं वाळले ते नुसते खाली पडायचे, सगळी घाण व्हायची. तर मी म्हटलं जाऊ दे काढूनच टाकू, काही सक्सेसफुल झालंच नाही पंपकिनचं. तर मी दुसऱ्या बिया आणली. मी असंच पंपकिन आणलेलं आणि त्याच्या बिया काढल्या आणि त्या लावल्या होत्या, त्याला काही आलं नाही. तर मी वेगळ्या बिया घेऊन येईल, ज्या याच्यात भेटतात ना कृषीचे ते दुकानं असतात बियाण्याचे वगैरे, तर तिथून मी घेऊन येईल तेव्हा लावेल. आणि पण वालाच्या शेंगा भरपूर आल्या होत्या, 2दा भाजी झाली. तर इथे मी सगळं ते वेल काढलेले बघू शकता, इथे ठेवलेली आहे फरशीवर. तर मी थोडी चेंज करते जागा. तर ती मोठी कुंडी होती ना आपली फोक्सटेल पामची, तर ती इकडे लावून दिली, तुम्ही बघितलं असेल. आणि ही पण त्या साईडला लावून देणार. तर असं चेंज करणार आहे, कारण तिथे होती ना तर तिथे त्याची पानं आहे ना पूर्ण वरती लागत होती आपल्या रूफला. त्याच्यामुळे मला ती फोक्सटेल पामची कुंडी इकडे आणावं लागली. आणि इकडे कसं भाग उंच आहे ना, तर इथे छान वाटतात, दिसतात पण छान. आणि पुढे म्हटलं दुसरी कुंडी ठेवू आपण मोठ्या झाडाची. तर जे फायकस प्लांट आहे ना ते मोठं, तर ते ठेवणार आहे मी तिथे. तर बघते आता कोणतं डिसाईड करते कोणतं ठेवायचं. तर आवडता मग मी विचार करते खूप की कोणती कुंडी छान दिसेल कुठे, किंवा कोणतं झाड छान दिसेल. तर खूप विचार करून मी सगळ्या गोष्टी करत असते नेहमी. आणि मला झाडांची खूपच आवड आहे. हे तर काहीच नाही झाडं माझे, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी माझे झाडं म्हणजे जंगल, अक्षरशः जंगल होतं ह्या ठिकाणी. एवढे झाडं होती. मी खूप कमी केली. बाकीचे झाडे गच्चीवर नेलेले आहे, तुम्ही बघितले असेल गच्चीवरचे झाडं, आंब्याचे, लिंबूचे वगैरे, ड्रॅगन फ्रूट सुद्धा लावलेलं आहे मी. नंतर ऍपलचं झाड खाली लावून दिलं, बनानाचं झाड खाली लावलं. तर एवढे झाडं होते, म्हणजे बनाना, मँगो, ऍपल अशी खूप झाडं होते, खूप ड्रॅगन फ्रूट. तर मी खूपच झाडं गच्चीवर ट्रान्सफर केले आणि काही खाली ट्रान्सफर केले आणि इथे नुसते शोचे ठेवलेले आहे. तर आता ह्या कुंड्या रिकाम्या झाल्या तर त्या बाजू काढून ठेवते आणि जी कुंडी खाली होती ती वरती ठेवून देणार. आणि इथे बघू शकता कुंड्यांमागची घाण किंवा मग माती वगैरे खूप पडलेली असेल, तीच माती मी झाडून वगैरे कुंड्यांमध्ये टाकून देते परत. तर ही माती आम्ही खूप मेहनत करून, म्हणजे मम्मीकडे जायची ना मी मळ्यामध्ये वगैरे, तर गोण्या भरून आम्ही माती घेऊन यायचो गाडीमध्ये आणि मग हे झाडं लावलेले आहेत. तर ही सगळी माती शेतातलीच आहे. तर मी काही विकत आणलेली नाही माती, मी शेतातून म्हणजे मम्मीकडे गेली का मग गोणी भरून आणि मग गाडीमध्ये टाकून आणतो आणि मग मी लावते झाडं, जे मला लावायचे ते लावते झाडं. तर असे करून मी झाडं लावलेले आहेत सगळे. तर आता खूप कमी झाडं केलेले आहे पहिल्यापेक्षा, आता खूपच कमी म्हणजे आहेत. पहिले खूप होते. तर माझ्याकडे आता पिक्चर पण नाही, जर असतील मला सापडले तर मी तुम्हाला शेअर करेन तुमच्यासोबत की माझं गार्डन कसं होतं पहिले. तर इथे माझं सगळं आवडून झालेलं आहे, तर बघू शकता. तर इथे बघू शकता एवढे घाण काढलेले झाले, एवढे पंपकिनचे वेल काढले पण त्याला एक पण पंपकिन नाही आलेला. त्याच्यामुळे मी काढून टाकलं आणि खूप कसं दिसत होतं एवढं चांगलं, म्हणजे वाळून नुसते खाली पाणी पडत होते. तर ते काही सक्सेसफुल झालं नाही, ते त्याला काही पंपकिन आले नाही. पण मग वालाच्या शेंगा भरपूर आल्या होत्या. तर ना आता ह्या रिकाम्या कुंड्या आहे याच्यातली काढली मी, तर ह्या आम्ही आता साईडला ठेवून देणार. सगळी माती अशी हे करून एकाच याच्यात टाकते आता आणि साईडला तिकडे देते ठेवून. आणि याच्यात पण काही मिरची आली नाही,
हे पण काढून टाकते आणि तुळशीचं रोप आहे ना तिथे राहू देते. तर इथे मी ह्या कुंड्या रिकाम्या झाल्या त्या साईडला ठेवून देणार आणि तुळशीचं रोप आहे ते राहू देणार. तर तेच थोडीशी बसून वगैरे घेते आणि काम करायच्या वेळेस, कारण एकदाच एवढं काम नाही करत मी कुंड्या उचलणं वगैरे, कारण मग आताच नीट झाली मी म्हणजे मी आजारी होती त्याच्यामुळे मग आताच बरं वाटते, तर लगेच एवढं काम पण जास्त करू नाही. तर इथे माझं सगळं झालेलं आहे, कुंड्या म्हणजे एकदम नीट लावून झालेले आहे. आता इथे झाडांना पाणी टाकून देते आणि झाडांना पाणी रोजच लागतंय, कारण सध्या ना हिवाळ्यात माती लगेच कोरडी होऊन जाते, तर त्याच्यामुळे मी झाडांना पाणी टाकून देते. तर हे फॉक्सटेल पाम बघू शकता, अशी दिसत आहे मस्त. ह्या साईडला घेतलं मी, तर तिन्ही पाम मस्त छान दिसत आहे. तर आय थिंक 4 आणायला पाहिजे होते, पण हे 3च आणले होते मी. तर इथे मस्त छान दिसतंय. आणि इथे टोमॅटोचं झाड आहे, चेरी टोमॅटो, नंतर तुम्हाला दाखवेलच मी चेरी टोमॅटो त्याला आलेले आहेत. तर ते बांधून देते, कारण ते वेलासारखे खाली पडतात ना, तर ते बांधून दिले दोरीने. आणि आता इथे मी सगळ्या झाडांना पाणी थोडं 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 टाकून देणार. तर 1-2 बादल्या आणते मी, सगळ्या झाडांना पाणी होऊन जातं. नाही तर पहिले खूप झाडं होते ना, तर 4-5 बादल्या लागायच्या झाडांना पाणी, तेव्हा मी आणायची. पण लवकरच आम्हाला इथे टेरेसमध्ये नळ घ्यायचा आहे आणि मस्त मी झाडांना पाणी वगैरे टाकणार, किंवा मग लागतच नळ. तर इथे मी घाण भरून घेते, बघू शकते. म्हणजे सगळी घाण जी आपण काढलेली ना, पानं वगैरे, ते सगळे किती निघालेली होते, ते सगळे आता मी डस्टबिनमध्ये टाकते. आणि हा कॉर्नर बघा, इथलं ते झाड काढलं मोठं आणि ते पंपकिनचं काढून घेतलेलं आहे. नंतर इथे खूप मोठी जागा केली उभं राहण्यासाठी, इथलं सगळं आवरून घेतलेलं आहे, बघू शकता एकदा. आणि ते मोठं झाड आहे ना आपलं फॉक्सटेल, ते इथं आणलेलं आहे. आणि असं लुक दिसते पूर्ण. आणि मागे पण तिकडे झाडं ठेवली, बघू शकता. असं पूर्ण आवरून झालेलं आहे बऱ्यापैकी. तुम्हाला कसं वाटत आहे नक्की सांगा. अजून एकदा झाडून घ्यावं लागेल, पुसून घेईल नंतर. तर बघू शकता, तर असं आवरून झालेलं आहे मस्त सगळं. खूप दम लागला आणि लागलं पण मला काही ठिकाणी असं कुंड्या ओढताना वगैरे. तुम्ही बघितलं असेल इतक्या जड कुंड्या असतात ना, तर ती इथं खूप जड आहे ओढायला. आणि पण मस्त आवरून झालेलं, इथे पण खूप छान क्लीन झालेलं आहे एकदम. तर असं. आणि मी आवडता चेरी टोमॅटो बघितले, तुम्हाला दाखवते. आले मग टोमॅटोचं झाडे हे आम्ही अशी अडकून ठेवले, खाल्लेच नाही त्या दिवशी, तर इथे ठेवलेले आहे. आणि चेरी टोमॅटोचं झाड बघा, गुच्छा आलेले आहे आणि इथे पण फुलं आलेली आहे, इथे फुलं आलेली आहे. तर हे चेरी टोमॅटोचं झाड आहे, मस्त आलेले बघू शकता छानपैकी. आणि आपले नॉर्मल टोमॅटो सुद्धा इतकी भारी आलेली. आता पाणी टाकलं झाडांना. चला आता बघू शकता वातावरण कसं आहे. आणि झाडांना इथं आणून ठेवलं, इथं मोकळं वाढत होतं म्हणून मोठं झाड आणून ठेवलेलं आहे. तर बघू शकता किती छान दिसतंय, पूर्ण आवरलेलं लुक इतका मस्त दिसतोय ना, भारी दिसतंय मस्त. चला, तर इथे अंधार केलंय कारण मूवी लावलेला आहे मस्त ॲक्वामॅन, तर तोच बघतो आता थोडा वेळ. तर इथे मस्त चहा ठेवलेला आहे आवरून, थोडासा पिक्चर बघितला होता मी. इथे चहा ठेवला, इथे डिशवॉशरला भांडे पण लावून दिले, कारण आज थोडं बाहेरच जेवायचा प्लॅन आहे त्याच्यामुळे. आणि इथे ना काचेच्या बरण्या जे आपण काल घातले डिशवॉशरमध्ये, तर त्या मस्त मी ठेवून देणार. आणि जसं मी ग्रोसरी घेऊन येईल ना, तसं मी ते खडे मसाले वगैरे भरेल, त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि हे तर माझं पाणी प्यायचं आहे, तर हे घासून म्हणजे त्यात घासून टाकलं म्हणजे मला पाणी प्यायला मस्त. तर ते इथंच असणार, म्हणजे मी रोज पाणी पिऊन घेईल. आणि आता हे थोड्या वेळ लावते. आता ही चहा देते. आणि ना इथे मी कपडे पण काढून ठेवलेले आहे, धुतले कपडे, तर ते आता वाळत करायचे. तोपर्यंत चहा घेते आणि नंतर मग चला बोलते नंतर तुमच्याशी. तर इथे आता डिशवॉशरला खाली लावून देते. आणि हे याचं होतं खूप चिटकलेलं कडक होतं, मग ते असं घासलेली काढून घेतलेलं आहे. तर इथे डिशवॉशरला असे भांडे लावून देते, खूप तेलकट होत झाले.
एकदम कमी याच्या डिटर्जंटमध्ये. डिटर्जंट म्हणजे हे डिशवॉशरचं डिटर्जंट असतं, त्याच्याशिवाय दुसरं कोणतंच वापरायचं नसतं. इव्हन आपलं लिक्विड सुद्धा वापरायचं नसतं भांडे घासायचं. डिशवॉशरचं स्पेशल लिक्विड आणि डिटर्जंट आणि क्यूब असतं तेच वापरायचं असतं, नाहीतर पूर्ण फेस होईल त्याच्यामध्ये दुसरं वापरलं. ऑटोवरच लावून देणार. तर आता ना इथे सगळे बरण्या मी भरून ठेवते. पूर्ण किचन पूर्ण क्लीन केलंय मस्तपैकी. तर मी आता चेंज करते, थोडस मोठ्या बरण्या साईडला ठेवून देते आणि छोट्या बरण्या आहे ना इकडे ठेवणार त्या साईडला. पण इकडे मोठ्या बरण्या मावत नाहीये, इथेच ठेवावं लागणार आहे. नाही तर मला छोट्या बरण्या मस्त इथे ठेवायच्या होत्या. झाकण लावून मावत नाही त्याच्यामध्ये. आता ह्या रिकाम्याच ठेवते, म्हणजे कसं मला काय ठेवायचं ते कळेल. तर एवढी जागा रिकामी आहे इथे. तर आता इथे मी ना छोट्या बरण्या ठेवून घेते. बाकीचं साहित्य आहे ते भरून घेणार याच्यात. तर तुम्हाला दाखवते इथे बरण्या मी ठेवल्या. तर बघू शकता इथे त्या नवीन आलेल्या ना त्या ठेवलेल्या आहे. इथे आधीच्या बरण्या आहे आणि इथे वाट्या ठेवलेल्या असं ठेवलेलं आहे. एवढं असे कॅबिनेट्स असले की काहीच खराब नाही होत. आणि इथे आपल्या अशा बरण्या ठेवलेल्या आहे बघू शकता काचेच्या. तर ना त्याच्यामध्ये आता एका बरणीत हे ठेवून देते मी आपले खोबरं ते. आणि त्याच्यामध्ये मी ही पुडी ठेवते अशी, म्हणजे त्याला जाळं वगैरे काही लागत नाही. मी यात खोबरं ठेवलेलं आहे, तर असं ठेवलेलं आहे बघू शकता. तर इथे झालेलं आहे सगळं आवरून माझं. आणि ही बॉटल आहे ना सुकायला खूप वेळ लागेल, थोडं याच्या ड्रायरने सुकवावं लागेल. इथेच ठेवते. आणि हे इथे ठेवलं पाणी प्यायचं आपलं सिपर. तर किचन तर मी पूर्ण आवरलं, डिशवॉशरला भांडे पण लावले. तर तेच तुम्ही बघितलं मी बरण्या मस्त लावून दिलेल्या आहे काचेच्या. आणि एक दिवस सिरेमिकच्या वगैरे सगळं घासणार. त्या थोड्या एवढ्या, पण काचेचे खूप आहे माझ्याकडे बरण्या, कारण मला खूप आवडतात काचेच्या बरण्या वगैरे घ्यायला. आणि त्या पण युनिक अशा घ्यायला खूप आवडतात. अशा पंपकिन डिझाईन वगैरे खूपच मला आवडतात. त्याला स्पेशली काचेचंच लीड असतं. खूप क्लासी एकदम छान दिसतात किचन मध्ये आपल्या. तर तेच माझं सगळं आवडलेलं आहे. डिशवॉशरला भांडे पण लावले. आता हे आयलंड किचन आहे ना तिला तर आवडून घेईल. हे ना ग्रोसरी आणेल ना तेव्हा मला डब्बा आणायचा आहे. तो असा चौकोनीच असतो आणि असा उघडीच असतो, तर त्याच्यासाठी आणायचं आहे नंतर. तर असा होता आजचा ब्लॉग. मी टेरेस गार्डन आवडलं तेव्हा खूपच रमून गेली. टेरेस गार्डन आवडता तुम्ही बघितलं असेल सगळे कुंड्या इकडे तिकडे सरकवल्या मी, झाडून काढलं आणि इतका कचरा निघाला कुंड्यांमागचा. आणि ते जे पंपकिनची वेल होती ना ते पण काढून टाकली मी. आणि त्याच्यानंतर मग आता हे भांडे पण लावून दिले, कपडे इतक्यात वाळत केली मी. तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. तर व्हिडिओ इथे एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की कसा होता ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असेल तर. व्हिडिओ इथे एंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.